नमस्कार मित्रांनो, मी महेश पपाळ आयसाहेब सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी घेऊन आलेलो आहोत. जो नमो शेतकरी चा 6वा हप्ता होता, हा अजूनही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला नाहीये. परंतु आता मार्च महिना चालू आहे, तरी सुद्धा शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती नमो शेतकरीचा जो हप्ता आहे, हा जमा करण्यात आलेला नाहीये. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून हा हप्ता किती हजाराने येणार किंवा कोणत्या दिवशी येणार याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक जार आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आता मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून नमोचा हप्ता हा शेतकरी बांधवांना जमा झालेला नाही. परंतु हा हप्ता किती रुपयाने येणार, कोणी म्हणते 2,000 रुपयांनी, कोणी म्हणते 3,000, तर कोणी म्हणते 6,000. अशा अनेक साऱ्या प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहेत. तर हा जो हप्ता आहे हा 2,000 रुपयांनीच येणार आहे. कारण या हप्त्यामध्ये जर वाढ होणार असेल तर असा शासन निर्णय येतो मित्रांनो. तर असा कुठलाही शासन निर्णय आलेला नाही. यामुळे हा जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा 2,000 रुपयांनीच शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे. आता याची आपण तारीख पाहणार आहोत. हा हप्ता किती तारखेला शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जो आहे हा एकूण मार्च महिन्याच्या 31 तारीख किंवा 30 तारखेच्या आत शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा करणे अपेक्षित आहे व तो केला जाईल. तर आता यामध्ये लाभार्थी शेतकरी कोण कोण असणार आहेत? तर ज्या शेतकरी बांधवांना PM किसानचा हप्ता येतोय असे शेतकरी बांधव सर्वच यामध्ये लाभार्थी असणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांना अजूनही PM किसानचा हप्ता येत नाही असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहेत. आता यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचं DBT लिंक नाही, आपलं जे अकाउंट असते मित्रांनो, ते अकाउंट DBTला लिंक असणे खूप गरजेचं आहे. कारण PM किसानचा हप्ता असो किंवा पीक विमा असो, असे जे अनुदान असो, असे अनेक जे गव्हर्नमेंटचे पेमेंट आहेत ते DBT मार्फत आता शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती वर्ग केले जाणार आहेत. तर याच्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपलं अकाउंट DBTला लिंक करायचं आहे. किंवा सर्वात सोपी आयडिया म्हणजे आपण पोस्टामध्ये अकाउंट जर उघडलं तर ते अकाउंट ऑटोमॅटिक DBTला लिंक होते. ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत नसेल त्यांनी कमेंट करून सांगा. याची प्रोसेस मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेल. असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.